श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 23 व 24 एप्रिलचं जे काही करंट अफेअर असेल ते या ठिकाणी पाहणार आहोत। शेवटपर्यंत पहा, कोणतेही एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, IPL मध्ये 250वी मॅच खेळणारा दुसरा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोहित शर्मा। नुकताच जागतिक यकृत दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक बी, 19 एप्रिल रोजी। पुढील प्रश्न पहा, अलीकडेच भारताच्या आणि कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांनी हायटेक लॅबचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उझबेकिस्तान। बघा 15 ते 18 एप्रिल दरम्यान हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बघा डस्ट लीक हा सैन्य अभ्याससुद्धा भारत आणि उझबेकिस्तानच्या दरम्यान असतो, हा पण महत्त्वाचा आहे। भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पहा, ॲडमिरल आर हरिकुमार हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत, हे लक्षात ठेवा। भारतीय नौदल दिवस हा 4 डिसेंबर रोजी असतो, हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी। लगेच पुढील प्रश्न पाहूया, आर्थिक वर्ष 2024मध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक निर्यातात किती वाढ झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, $29.12 बिलियन, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे पुढील प्रश्न पाहूया, 13वा युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2024 कोठे आयोजित झालेला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जॉर्जिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया, कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याला अलीकडेच वेल्स विद्यापीठाने साहित्यात मानद डॉक्टरेट दिलेली आहे? पर्याय क्रमांक डी, रामचरण या अभिनेत्याला ही डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे। आता लगेच पुढील प्रश्न पाहूया, नुकताच राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 एप्रिल। तुम्हाला सुरुवात कधीपासून झाली असं विचारलं तर 2006 पासून याची सुरुवात झालेली आहे। पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच कोणत्या राज्यात लोहयुगातील एक अनोखे मेगालिथिक स्थळ सापडलेलं आहे? पर्याय क्रमांक सी, तेलंगणा। लगेच पुढील प्रश्न पाहूया, एप्रिल 2024मध्ये NSGच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नलिन प्रभात। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, त्याचप्रमाणे शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर सर्वांनी करायचं आहे। अलीकडेच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी अंतराळ सुरक्षेसाठी दिगंतरा मुख्यालय कोठे सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेंगलोर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे, भारताने पहिल्यांदाच कोणत्या देशाला ब्रह्मस मिसाईल निर्यात केलेली आहे? तर फिलिपिन्स देशासाठी ही काय केलं, ब्रह्मस मिसाईल काय देण्यात आलेले, निर्यात करण्यात आलेली आहे। अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र घटक पुरवल्याबद्दल 3 चीनी आणि 1 बेलारूस कंपनीवर निर्बंध लादलेला आहे? बघा पाकिस्तानला काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं घटक पुरवलेलं आहे आणि त्याच्यामुळं चीन देशातील 3 कंपन्यांना आणि रशियाच्या एका कंपनीला काय केलं, निर्बंध त्यांनी लावलेला आहे। बघा हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी। बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचं आहे, त्याचप्रमाणे शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। त्याचप्रमाणे दररोज डेली टेस्ट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली जाते। टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे।